एकं नित्यमिमचलं सर्वदेशाश्रीभूतं भावातीतं त्रिवर्णितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुणो मे साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे मोक्षैकां ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावकृतायतबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् भक्तिर्मदेव श्रीरङ्गनाथं गुराय नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं ज्ञानदानेकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठम्। प्रश्न 13वा, अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? काल आपण अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय याचं चिंतन केलं आणि त्याच्यावर आपण तत्वमसी महावाक्याचा बराच आपण विचार केला. गुरुमुखाने तत्वमसी महावाक्यांच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. वेदांत श्रवणानं परोक्ष ज्ञान होतं आणि तत्वमसी महावाक्याचं जर श्रवण केलं तर कोणतं ज्ञान होतं? त्या ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान. का बरं? ब्रह्म सचित आनंद घन आहे असं जे ज्ञान आहे ते हे कोणतं आहे? ते परोक्ष आहे. सचिदानंद घन एकमेवाद्वितीयं ब्रह्म असं जे आहे ते तू आहेस, ते कोणतं झालं तर ज्ञान? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आणि म्हणून तत्वमसी महावाक्याचा आपण काल चांगल्या प्रकारे काय केला की विचार केला. इथून पुढे एक लक्षात ठेवायचं की तत्वमसी हा हे पद आलं किंवा हे वाक्य आलं त्याच्यामध्ये ते चिंतन ध्यानात आणायचं. कुठलं? कालचं. तत्पदाचा वाच्यार्थ कोण? तर ईश्वर. तत्पदाचा लक्ष्यार्थ कोण? तर ब्रह्म. दोन पदाचा वाच्यार्थ कोण? जीव. आणि दोन पदाचा लक्ष्यार्थ कोण? कुटस्थ जगत. म्हणून वाच्यार्थामध्ये एकता संभवत नाही, एकता होणार नाही. पण जी एकता सांगितलेली, एकता प्रतिपादन केलेली आहे, अभेद प्रतिपादन केलेला आहे, तर तो लक्ष्यार्थाच्या दृष्टीने केलेला आहे. लक्ष्यार्थामध्ये ती काय आहे की एकता आहे. आणि म्हणून आपला विषय हा चालला की अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? तर गुरुमुखाने तत्वमसी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. आता प्रश्न 13वा, अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? ठीक आहे. आता ठीक आहे, ते ब्रह्म तू आहेस हे जरी झालं तरी ते अपरोक्ष ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? आपण काय करू, याचं थोडक्यामध्ये हा जो गोषवारा दिलेला आहे त्याचा थोडासा अगोदर काय करू, विचार करू आणि नंतर मग आपण याचं चिंतन करू. त्या फळ्यावरती गोषवारा देण्याचं एवढंच कारण आहे, थोडक्यामध्ये तो काय आहे की आशय आहे. हा जो गोषवारा हा कसा आहे की थोडक्यामध्ये नकाशामध्ये त्याचा काय आहे की आशय आहे. आणि तो आशय जर तुम्हाला कळाला, आता हा विषय कुठला झाला की अपरोक्ष ज्ञान आहे, पण ते किती प्रकारचं आहे? आपण काल बघितलं मोक्ष कशाने होतो?
ब्रह्मज्ञान. आता काही वाद आहे का याच्यामध्ये? नाही. ते ब्रह्मज्ञान किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचं. पहिलं कोणतं आहे? परोक्ष ब्रह्मज्ञान. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं जे ज्ञान आहे, हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानच आहे, पण ते ब्रह्मज्ञान कोणतं आहे? तर परोक्ष आहे. कसं? ब्रह्माविषयी जी काही वेदामध्ये, शास्त्रामध्ये जी काही चिंतन आलेली आहे की ब्रह्म सत आहे, ब्रह्मचिद आहे, ब्रह्म आनंद स्वरूप आहे, त्याचं जसं ते तसं ज्ञान होणे, याला काय म्हणायचं? परोक्ष ज्ञान. आता दुसरं कोणतं ज्ञान सुरू आहे आपलं? आता परोक्ष ज्ञानाचा विषय परवाला आता संपला. आता कोणतं ज्ञान सुरू आहे आपलं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. कोणतं? अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. मी ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्म मी आहे, हे जे ओतप्रोत चिंतन आहे ते काय की आपल्याला काय म्हणायचं की याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. त्या अपरोक्ष ब्रह्मज्ञानात सुद्धा काय की 2 प्रकार आहे. पहिलं कोणतं आहे? आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आदृढ म्हणजे काय? चुकीचं असं नाही, हे लक्षात घ्या. आदृढ या शब्दाचा अर्थ काय आहे? चुकीचं ब्रह्मज्ञान असं नाही, कच्च दोलायमान, काय की ज्याच्यामध्ये संशय वगैरे असतो ते असतं बरोबरच, पण ज्याला आपण खात्री म्हणतो, पक्के पण म्हणतो, ते त्याच्यामध्ये नसतं. त्याला काय म्हणायचं? आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. त्याच्यामध्ये आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणाला म्हणायचं? असंभावना. असंभावना शब्दाचा अर्थ आहे संदेह किंबहुना संशय. असंभावना कशाला म्हणायचं? संदेह. संदेहाला काय म्हणायचं दुसऱ्या आपल्या भाषेमध्ये? संशय. की ज्या अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये संदेह आहे, थोडासा काय आहे? संशय आहे. म्हणजे असंभावनाही आहे आणि विपरीत भावनाही आहे. काय लिहिलं तिथं? असंभावना, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना सहित जे ब्रह्मज्ञान, त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? अपरोक्ष आदृढ ब्रह्मज्ञान. याच्यामध्ये असंभावना आहे. असंभावना म्हणजे काय? संदेह. मी आताच बोललो. त्याला काय म्हणायचं? संशय. तर ते संशय 2 प्रकारचे आहे. एक प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. प्रमाण कोण आहे आपल्याला? आपण जे आता श्रवण करायलो किंवा संपूर्ण भारत देशामध्ये किंवा भारताचे हे बाहेर जे काही समजा आस्तिक लोक आहेत, जे भगवंताला मानणारे आहेत, वेदाला मानणारे, त्यांना प्रमाण कोण आहे? तर वेद प्रमाण आहे. त्यांना प्रमाण कोण आहे? वेद. आणि वेदानुसारी शास्त्र, वेदानुसारी संत वाङ्मय, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. आपल्याला प्रमाण कोण असायला पाहिजे? शास्त्र असायला पाहिजे, वेद असायला पाहिजे. मोठी माणसं प्रमाण असायला पाहिजे का? नाही नाही नाही. मोठी माणसं प्रमाण असायला नको. कारण मोठी माणसं किती असले तर त्यांचं बोलणं प्रमाण शुद्धच असतं असं कधी नाही. म्हणून आपला विषय हा चालला, प्रमाण कोण आहे तो आम्हाला? तर प्रमाण आहे वेद आणि वेदानुसारी जेवढे जेवढे त्या ठिकाणी शास्त्र असतील, संत वाङ्मय असतील, ते हे काय आपल्याला प्रमाण आहे. तर त्या प्रमाणामध्ये असंभावना म्हणजे संशय कोणता? समजा एखाद्या वेदाचं वाक्य आहे, शास्त्राचं वाक्य आहे, किंबहुना एखाद्या संतांचं काय की वचन आहे, तर ते वचन, ते वाक्य भेद प्रतिपादन केलेलं आहे त्याच्यामध्ये का अभेद प्रतिपादन केलेलं आहे, याच्याविषयी आपल्याला संशय असणे, याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. कळालं का? काय? वेद प्रतिपादक जी वचनं आहेत, शास्त्र प्रतिपादन जे वचनं आहेत, संत प्रतिपादन जे वचनं आहेत, तर त्याच्यामध्ये द्वैत सांगितलं का अद्वैत सांगितलं, भेद सांगितला का अभेद सांगितला, याच्याविषयी संदेह असणे, याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. समजा तुम्ही एखादा अभंग घेतला आणि त्या अभंगामध्ये द्वैत सांगितलं का अद्वैत सांगितलं, भेद सांगितला का अभेद सांगितला, हे कळत नाही, त्याला काय म्हणायचं? प्रमाणाविषयी असणारा संशय. त्याला आपल्या विचार चंद्रोदयामध्ये प्रमाणगत संशय म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? प्रमाणगत संशय. हे बघा, पुन्हा असं गडबड नको होतो. याला इथे काय म्हटलं आपण? प्रमाण असंभावना. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? प्रमाणगत संशय. कळालं तुम्हाला?
सर्वम खल्विदम ब्रह्म. काय प्रतिपादन केलेलं याच्यामध्ये? अभेद प्रतिपादन केलेलं आहे. भेद प्रतिपादन केलेलं आहे याच्यामध्ये नाही. काय असेल कोणाला ठाऊक, काय का काय माहित नाही. त्याच्याविषयी असणारा जो संदेह आहे, तर असं समजायचं कोणती असंभावना आहे, त्याला प्रमाण असंभावना आहे. आणि आपल्या विचार चंद्रोदयामध्ये त्याला प्रमाणगत संशय असं म्हटलेलं आहे. आता हे या आदृढ अप्रोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये असतं कोण? ही प्रमाण असंभावना त्याच्यामध्ये, म्हणजे प्रमाण असंभावना म्हणजे संशय त्याच्यामध्ये असतो. दुसरी प्रमेय असंभावना. प्रमेय म्हणजेच ब्रह्म. प्रमेय म्हणजे काय? ब्रह्म. आणि ते ब्रह्म जे आहे, तर त्या ब्रह्माविषयी द्वैत सत्य आहे का अद्वैत सत्य आहे, याच्याविषयी जो संदेह, त्याला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. काय? जीव ब्रह्माचा भेद, जीव ब्रह्माचं त्या ठिकाणी द्वैत हे सत्य आहे, अभेद किंवा अद्वैत सत्य आहे, याच्याविषयी असणारा जो संदेह, त्याला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. कळलं नाही तुम्हाला? पांडुरंग महाराज पहिली प्रमाण असंभावना म्हणजे ना, तसं नाही. वेदानं आता वेदानं काय सांगितलं हे कळत नाही, ती प्रमाण असंभावना. किंवा वेदांनी हा, वेद शास्त्र आणि संतांच्या वाङ्मयामध्ये भेद सांगितला का अभेद सांगितला हे कळत नाही, त्याच्याविषयी संदेह, त्याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. आणि खरंच वेदामध्ये जे सांगितलं ते द्वैत सत्य आहे का अद्वैत सत्य आहे, याच्याविषयी अंतःकरणात मग आता काय काय खरं असेल बुवा? द्वैत खरं असेल का अद्वैत खरं असेल, भेद खरा असेल का अभेद खरा असेल, असा म्हणजे जो संधी असतो अंतःकरणामध्ये, त्याला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. प्रमाण असंभावना म्हणजे प्रमाणाच्या विषयी, आणि प्रमेय असंभावना म्हणजे ब्रह्माविषयी. ब्रह्म आणि मी दोन आहे का एक आहे, याच्याविषयी जो संधी आहे. महावाक्य तर सांगतात जीव आणि ब्रह्म एक आहे, परंतु मी एक आहे की दोन आहे, असं जे अंतःकरणामध्ये संधी आहे, याला कोणत्या असंभावना म्हणायची? प्रमेय असंभावना. आता सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, याच्याविषयी संदेह असणं ही प्रमाण असंभावना. कोणती? पण खरंच काय असेल बा, खरंच मी ब्रह्मरूप आहे काय, जे काही जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे, हे खरंच द्वैत आहे का अद्वैत आहे? सोप्या भाषेत मी खरंच मार्ग आहे का अमर आहे, मी खरंच ब्रह्मरूप आहे का खरंच देवरूप आहे, याच्याविषयी असणारा जो संदेह हा राहून मी ब्रह्मरूप आहे असंही वाटतं. आणि कधी कधी त्याच्यामध्ये कसा ब्रह्मरूप असू शकेल बुवा, याला काय म्हणायचं? प्रमेय असं आहे. अपरोक्ष ज्ञान झालेलंच आहे त्याला, श्रीगुरुमुखाने अपरोक्ष ज्ञान झालेलं, पण ते कसं आहे? आदृढ आहे, कच्च आहे. आणि ज्यांना ज्यांना असं आदृढ ब्रह्मज्ञान असेल, त्याच्याविषयी काय सांगितलं मग? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्वम पदार्थ शोधन. आता विपरीत भावना. विपरीत भावना म्हणजे काय? जे आहे ते नाही आणि जे नाही ते आहे असं समजणं, याचं नाव काय आहे? विपरीत भावना. तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात, तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्हाला मी आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप न वाटता मी देहस्वरूप आहे असं वाटणं, काय? विपरीत भावना आहे. जशी वस्तुस्थिती आहे तशी न वाढता त्याच्या विपरीत वाटणे, याला काय म्हणायचं? विपरीत भावना. जसं रज्जू असून आपल्याला काय दिसायला लागला? सर्प दिसायला लागला. आपण आत्मस्वरूप असून मी आत्मस्वरूप आहे असं न वाटता आपल्याला मी देहस्वरूप आहे असं वाटणं, हे कोणती भावना आहे? आता विपरीत भावना आहे. त्याचं विश्लेषण आपण आता पुढे करणारच आहोत. सोप्या भाषेत, ज्या अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये असंभावनाही राहते, आणि त्या असंभावना किती प्रकारच्या आहे? अ आणि ब किती झाल्या? त्या दोन. एक प्रमाणाविषयी असणारा संशय आणि प्रमेय जे ब्रह्म त्याच्याविषयी असणारा संशय. काही लोकांना प्रमाणाविषयी संशय असतो आणि काही लोकांना सिद्धांताविषयी काय असतो? सिद्धांत. प्रमेयाचा अर्थ काय? की सिद्धांत. ब्रह्म खरंच तुम्ही आता म्हटले तसं की मी ब्रह्मरूप आहे काय, माझा आणि ब्रह्माचा अभेद आहे का भेद आहे, असं जे वाटणं, याला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. आणि विपरीत भावना. विपरीत भावना तर जवळजवळ सगळ्या लोकांना आहे. जे मी नाही त्याला काय? मी वाटणे. जे देहालाच मी समजायला लागले, देहासंबंधी पसाराला काय समजायला लागली? माझं. याला काय म्हणायचं? विपरीत भावना. म्हणून ज्याच्यामध्ये हे आहे प्रमाण असंभावना ही आहे, प्रमेय असंभावना ही आहे,
आणि विपरीत भावना ही आहे, आणि तरी त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे. पण ते कोणतं आहे? घरचं आहे. आपण त्या काल तुम्हाला ते त्या महाराजांसाठी मी विचारलं होतं, काय म्हटले महाराज त्याच्यामध्ये? पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देव. काय म्हटले तुकाराम महाराज? देवा तुझी भक्ती, तुझं ज्ञान, तुझं स्वरूप हे मला पूर्णतया कळालेलं आहे. पावलं काय झालं? पावलं म्हणतो की नाही आपण? पावले आता तुम्ही काही बोलू नका. तुमचं जे काय आहे ते सगळं आम्हाला काय झालं आता? पावलं. म्हणजे पावलं म्हणजे काय की तुमचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत पूर्णतया आमच्याकडे काय झालं की उतरलेला आहे. पावली पावली तुझ्या आम्हा. पण तरी महाराज काय म्हणते? दुजा नको भाव होऊ देऊ, पण तुझ्यात माझ्यात पुन्हा दुजे पण येऊ देऊ नको. ज्या अर्थी तुकोबाराया भगवंताकडे ही विनंती करायली, मागणी मागून राहिली, याचाच अर्थ असा आहे की हे आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाकरता त्यांनी मागितलेलं आहे. जे आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी म्हटले महाराज. महाराजाचं नव्हतं तसं काही, तुकोबारायाचं काही तसं नव्हतं. जेथे जेथे देखी तुझीच पाऊली, त्रिभुवन संचले विठ्ठलाला. आता हे कोणतं आहे? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता तेच आहे त्याच्यामध्ये काय? असंभावना त्या दोन प्रकारच्या. प्रमाण असंभावना त्याच्यात नाहीये, प्रमेय असंभावना नाही, विपरीत भावना रहित. काय लिहिलं आपण इकडं? सहित, आणि इकडं काय लिहिलं? हा, ढोबळपणानं पाहिलं दोन एकच दिसेल तुम्हाला. त्याच्यात इकडे काय लिहिलं? सहित, आणि इकडे काय लिहिलं आपण? म्हणजे प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना रहित, आणि ब्रह्मात्मैक्याचा दृढ निश्चय. मी ब्रह्मरूप आहे असा त्याचा काय की दृढ निश्चय. याला काय म्हणायचं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पक्क, त्याच्यात कच्चे पण नाही. महाराज म्हटले तुकोबरा, मरणा हाती सुटली काया, आणि विचार या निश्चय. काय बस आम्ही विचार केला, आमचा निश्चय झाला, आणि हे शरीर महाराजच्या हातून आता सुटलं. नासून या गेली खंती, आणि सहज स्थिती भोगाची. कोणतं ज्ञान आहे महाराज? ते दृढ अपरोक्ष ब्रह्म. माऊली ज्ञानोबऱ्याची एकच ओळी आपल्या समोर मांडतो, देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहोत. का दोरा सर्पात पवावं दोराची कडून. देह जावो अथवा राहो, आम्ही वस्तूचे आहोत. आम्हाला कोणी काहीही म्हटलं तरी आम्ही ते जे शरीर आहे ते आम्ही नाही, आम्ही कोण आहोत? याला काय म्हणायचं? दृढ अपरोक्ष ब्रह्म. अदृढ म्हणजे काय? ज्याच्यात कच्चे पण आहे, ज्याच्यामध्ये राहून राहून मध्यंतरी कधीतरी प्रमाण असंभावना, प्रमेय कसं असेल हो? आता हे बरोबर आहे, मला कळालं. लक्षार्थाच्या दृष्टीने ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य हे काय आहे की एक आहे, हे कळालेलं असून सुद्धा, अपरोक्ष अनुभव असून सुद्धा कधीतरी खरंच असेल का वेदानं सांगितलेलं? बरं, खरंच मी ब्रह्मरूप असेल का? प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, आणि राहून राहून मी शरीर वाटतो. राहून राहून काय वाटतं त्याला? शरीर वाटतं. प्रवचनामध्ये पाठामध्ये ब्रह्म होतो माणूस, उठला तर भूत होतो. भूत इथून उठल्यानंतर काय होत होतो? भूतासारखं. राक्षस होतात माणसं. कोण होतात ते? राक्षस होतात. म्हणजे राहून राहून विपरीत भावना, वरवर डोकं काढणे, याला काय म्हणायचं? आहे अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पण कुठलं आहे ते? अदृढ आहे. आणि दृढ म्हटल्यानंतर काहीही केलं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये तसभर सुद्धा बदल पडत नाही. याला काय म्हणायचं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. हे नकाशा वगैरे लिहून घ्यायचा. याच्यासाठी तुम्हाला असं वाटतं पण असे ग्रंथ चांगले जाते, कारण एका साईडनं एक पान कोरं ठेवायचं. चला, अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? उत्तर, दृढ अदृढ असे दोन प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान होय. आपण आता याचं चिंतन केलं. एक आहे दृढ. दृढ म्हणजे पक्क, निश्चयात्मक, आणि अदृढ म्हणजे काय? थोडं कच्च, आणि त्या ठिकाणी दोलायमान असणार, संशय, विपर्य, हे सर्व त्याच्यामध्ये काय की मिसळलेले असतात. प्रश्न 14वा.
अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? सांगा महाराज, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? उत्तर, असंभावना व विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. बस, त्याच्यामध्ये असंभावना आहे, विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. खाली वाचा टीप. असंभावना. वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद प्रतिपादन केला याला प्रमाणगत संशय असे म्हणतात. मी अगोदर बोलून गेलो, वेदांताच्या ठिकाणी, शास्त्राच्या ठिकाणी, संत वाङ्मयाच्या ठिकाणी, नंतर लिहाते काही समजा बरं का, की याच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केलेला आहे का अभेद प्रतिपादन केलेला आहे याच्याविषयी जो संदेह, जो संशय, त्याला काय म्हटले ते त्यांनी? प्रमाणगत, प्रमाणामध्ये असणारा संशय. प्रमाणाविषयी संदेह असायला नको. तुम्हाला ताबडतोब असं पटकन कळायला पाहिजे की काय सांगितलेलं आहे. विपरीत. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय होय. बस, सोप्या भाषेमध्ये जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे, खरं काय आहे ह्याच्याविषयी जो संशय आहे त्याला काय म्हणायचं? प्रमेयगत संशय. आपण त्याला काय बोललो? प्रमेय असंभावना. आणि या दोहो प्रकारच्या संशयास असंभावना असे म्हणतात. बस, या दोन प्रकारच्या संशयास, संदेहास काय म्हणायचं? असंभावना. कोणत्या कोणत्या? प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. प्रमेय जे सिद्धांत, जे ब्रह्म, त्या ब्रह्माचा आणि जीवाचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे ह्याच्याविषयी असणारा जो संदेह आहे त्याला काय म्हणायचं? प्रमेय असंभावना. आणि त्या प्रमाण जे वेदवाक्य आहे त्याच्यामध्ये भेद प्रतिपादन केलेलं आहे, अभेद प्रतिपादन केलेलं आहे याच्याविषयी असणारा संदेह याला काय म्हणायचं? प्रमाण असंभावना. प्रमेयगत आणि प्रमाणगत ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला अभ्यास न करता जी मंडळी महाराज प्रबोधन करतात त्यांच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं आढळली येते की नाही आढळून? कुठलं तरी फक्त त्या भेंड्या खेळल्यासारखं, काय खेळल्यासारखं, हे प्रमाण त्या प्रमाणावर थोडंसं बोललं की त्याला अनुसरून दुसरं प्रमाण. आपल्याला त्यांना नावं वगैरे ठेवायची नाही, परंतु त्या प्रमाणामध्ये नेमकं सांगितलं काय, त्याचा आशय काय आहे हे त्यांचं ते मूळ त्यांना ते कळत नाही. म्हणजे काय आहे त्याला त्यांच्याविषयी तो संदेह आहे. विपरीत. जीव ब्रह्माचा भेद सत्य व देहादी प्रपंच हेही सत्य असा जो विपरीत निश्चय याला विपरीत भावना म्हणतात. विपरीत भावना म्हणजे काय? जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे आणि हे जे विश्व आहे, जग आहे, हे सुद्धा काय आहे? सत्य आहे. म्हणजे जीवाचा आणि ब्रह्माचा भेदही सत्य आहे आणि हे जे काही विश्व दिसतं हे सुद्धा सत्य आहे असा जो त्या ठिकाणी निश्चय, त्या निश्चयास काय म्हणायचं? विपरीत भावना, विरुद्ध भावना. विपरीत याचा अर्थ काय? विरुद्ध. जी वस्तुस्थिती आहे तिच्या विरुद्ध ती भावना, याला काय म्हणायचं? विपरीत भावना. हे बघा, यालाच वृत्ती असंही म्हणता येईल आपल्याला. 3 प्रकारच्या वृत्त्या असतात. मला वाटतं खालचं वाचून घेतो मी. तिसरी कशावरली तिसरी टिप्पी? खूप पुढे आहे तिसरी. बरं, हा जाऊ द्या, बोलतो मी आता. कसं आहे, वृत्त्या 3 प्रकारच्या आहे. विपरीत वृत्ती, यथार्थ वृत्ती आणि संशय वृत्ती, संशयित वृत्ती. विपरीत वृत्ती म्हणजे काय? की आता जे सांगितलं विपरीत भावना, जीव ब्रह्माचा भेदही सत्य आहे आणि हे जगतही सत्य आहे असा जो निश्चय याला काय म्हणायचं? विपरीत भावना. म्हणजे जी वस्तुस्थिती आहे त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी निश्चय असणे याला काय म्हणायचं? विपरीत भावना. देहोहम, देहच मी आहे, ही कोणती वृत्ती आहे? विपरीत वृत्ती आहे.
देह मी आहे असा जो निश्चय आहे तर ही कोणती वृत्ती आहे? विपरीत वृत्ती आहे. थोडंसं तुम्ही पंचीकरण, विचारचंद्रोदय, विचारसागरासारखे ग्रंथ श्रवण केले आणि हे केल्यानंतर मग थोडं थोडं त्या ठिकाणी असं अंगी श्रवण केलं नाही, थोडं बाजूबाजूनं श्रवण केले, आपाततः हा श्रवण त्याचं झालं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये एक संदेह निर्माण झाला की मी कोण आहे. पहिली कोणती वृत्ती होती त्याच्यामध्ये? विपरीत वृत्ती. देहोहम, मी देहच आहे अशी जी वृत्ती आहे ती कोणती आहे? विपरीत वृत्ती. मग कोहम, कोण असेल बुवा मी शरीर आहे का, मी प्राण आहे का, मी इंद्रिय आहे का, मी मन आहे, कोण असेल? ही कोणती वृत्ती झाली आता? संशयित वृत्ती. आणि सो अहम, तो परमात्मा मीच आहे अशी जी वृत्ती तयार झाली, आता कोणती वृत्ती आहे? यथार्थ वृत्ती. कळालं का? विपरीत वृत्ती, संशयित वृत्ती आणि यथार्थ वृत्ती. देहोहम, मी देहच आहे, कोणती वृत्ती? विपरीत. को अहम, आता संशयित. सो अहम, तो परमात्मा मी आहे, आता कोणती वृत्ती? यथार्थ वृत्ती. आपल्याला कोणत्या वृत्तीमध्ये राहायचं? यथार्थ वृत्तीचा त्या ठिकाणी अनुभव घेऊन तिचा बाध करायचा. काय करायचं? यथार्थ वृत्ती सुद्धा राहायचं नाही. यथार्थ वृत्तीचा अनुभव घ्यायचा आणि त्याचा काय करायचा? बाध करायचा. कारण मी ब्रह्म आहे ही यथार्थ वृत्ती जरी असेल पण ती तशीच जर राहिली तर तो सुद्धा काय आहे? भ्रमच आहे. म्हणून त्या वृत्तीचा सुद्धा काय व्हायला पाहिजे? बाध व्हायला पाहिजे. काय म्हटले तो गोबरा? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आणि वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मग आता जन न दिसे तेथे वृत्ती निवृत्त झाली. मग वृत्ती जर निवृत्त झाली मग आपल्याला हा व्यवहार कसं काय होईल? व्यवहार होणार नाही. वृत्ती तर निवृत्त झाली म्हणतात महाराज. वृत्ती निवृत्त झाली याचा अर्थ असा आहे की वृत्तीचा बाध झाला आणि त्या वृत्तीच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा दृढ निश्चय झाला. काय झाला? म्हणजे काय झाला? त्याचा बाध झाला. जन न दिसे तेथे आणि मी माझे हरपले ठाई जेथीच्या तिथे. मी आणि माझं ते जिथं होतं तिथं ते काय झालं की गेलं महाराज. कशासाठी आपण बोलतो या ठिकाणी की विपरीत वृत्ती, संशयित वृत्ती आणि यथार्थ वृत्ती. हे बघा आपल्याला सर्वांना ज्ञान आहे. जेव्हा महाभारती युद्ध सुरू व्हायचं आणि महाभारती युद्ध सुरू होत असताना अगोदर आपल्याला माहिती आहे की दोन्ही सैन्य आता त्या ठिकाणी एकमेकाच्या समोर उभं ठाकलेलं आहे. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनांना सांगितलं की देवा आपला जो रथ आहे तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. दोन्ही सैन्य जे आहे त्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. देवाने विचारलं अर्जुन आता आपल्याला युद्ध करायचं आणि असं काय कशासाठी करायचं? हे दोन्ही नाही, मला या ठिकाणी युद्धासाठी कोण कोण आले हे बघायचं. आता श्रीकृष्ण भगवंताला काय करायचं होतं माहिती आहे का? की अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. श्रीकृष्ण भगवंतालाच गीतेचं निर्माण करायचं. श्रीमद भगवद्गीता त्या ठिकाणी उपदेशित करायचं. नेहमी सांगत असतो श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाचा रथ हा जर सरळ कर्ण, दुर्योधन, शकुनी, दुःशासन ह्यांच्या समोर जर नेला असता तर श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश करण्याचा प्रसंग उद्भवलाच नसता. श्रीकृष्ण भगवंताने जो रथ नेला तो थेट भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोर कुठे नेऊन उभा केला तो? ज्यांनी या अर्जुनावर किती मोठे उपकार केले अशाच्या समोर तो रथ नेला. अर्जुनानं सगळं ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरण वृत्तीमध्ये जी वीरवृत्ती होती ती वृत्ती गेली आणि कारुण्य वृत्तीने तिथे काय केली की जागा घेतली. आणि अर्जुन देवाला म्हणतो, देवा अरे जेथीच्या कृपाला हि जे वरू तेथेची मनी विचारू तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे यांनी खूप उपकार केलेले रे माझ्यावर, मी यांना मारू. पहिला अध्याय
अर्जुन गीताच आहे. जेव्हा तुला कळत नाही म्हणे हे सर्व जर दुर्योधन मारले किंवा हे जर सैनिक मारले तर काय होईल. यांच्या पत्न्या विधवा होते. विधवा झाल्यानंतर पुढे चालून त्या कदाचित व्यभिचार करतील आणि यांनी जर व्यभिचार केला तर आमचे पूर्वज जे अथक पुण्य करून स्वर्गामध्ये स्थित झालेले आहे ते परत नरकाला येतील. संकरो नरका येई वकुलग्नाना पुलस्ते पतंत पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. देवा जैसा नखाग्री वाळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आब्रह्म कुळा उघे आपलं विजे. नखाला पायाला जर सर्प चावला, सर्पदंश झाला तर ताबडतोब तो शेंडीपर्यंत जातो. तसं आम्ही जर समजा या दुर्योधनादिकांना मारलं, यांच्या स्त्रियांनी जर विचार केला एकदम आमचे सर्वचे सर्व पूर्वज कुठे येतील, नरकामध्ये येतील. आता अर्जुनानं बरंच असं काही सांगितलं. आता सांगा अर्जुन देवाला म्हणतो, देवा आता काहीही झालं तरी मी युद्ध करणार नाही. ह्याच्यापेक्षा रणांगण सोडून अरण्यामध्ये जाऊन संन्यास घेतलेला पुरतो. कोणती वृत्ती आहे? कारुण्य वृत्ती जरी असेल तरी क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे? युद्ध करणे हे त्याचं काय आहे की. आणि म्हणून अर्जुन हा कर्तव्य परांगमुख झाला. काय झाला तो? कर्तव्य परांगमुख. स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो आणि संग्रामा नाम मलिनो पापाचारू. स्वतःच्या देहाला काय समजू लागला अर्जुन, दुसऱ्याच्या देहाला काय समजू लागला स्वजन. आणि युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य असताना सुद्धा, धर्म असताना सुद्धा तो काय समजू लागला पाप. याला म्हणायचं विपरीत वृत्ती. कोणती वृत्ती? विपरीत. कर्तव्य परांगमुख झाला, कर्तव्य च्युत झाला. ही कोणत्या वृत्तीत गेला तो? आता विपरीत वृत्तीमध्ये. बरंच बोलू लागला बाबा देवाला. मोठ्या माणसाच्या समोर आपण जर बोलत असलो आणि जर चांगलं बोलत असतो, भरपूर बोलत असलो आणि जर त्याने आपल्या बोलण्याकडे कदाचित दुर्लक्ष जर केलं तर शहाण्या माणसानं ओळखायला पाहिजे आपलं कुठंतरी काहीतरी चुकायला लागलं. पाणी लीक होऊन जाईल आपलं, कुठंतरी चुकायला लागलं. अर्जुन विचार करतो मी एवढं मोठं बोललोय, देव थोडं सुद्धा माझ्याकडे असं त्या ठिकाणी होकार द्यायला तयार नाही. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा मी एवढं खरं सांगून सुद्धा तुझ्या मनावर काहीच परिणाम होत नाही. अर्जुनाच्या मनामध्ये पटकन त्या ठिकाणी विचार आला की आपलं कुठंतरी चुकलं. काय झालं? चुकलं. परमार्थाचा आरंभ कधी? कधी? माळ घातल्यावर नाही, कीर्तन करायला लागल्यावर नाही. स्वदोष दर्शन ही परमार्थाची काय आहे की पहिली पायरी आहे. स्वतःच्या दोषाचं ज्या ज्या साधकाला दर्शन झालं असं समजायचं की आता याच्या परमार्थाचा काय झाला आरंभ. सगळ्या गोष्टी होतील महाराज, आपल्याला स्वतःच्या दोषाचं लवकर काय होत नाही दर्शन होत. ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे. काय म्हण आहे? दुसऱ्याच्या डोळ्यामधलं आपल्याला उसळ दिसतंय आणि स्वतःच्या डोळ्यातलं ते एवढं मोठं उसळ दिसत. माणसं दुसऱ्यासाठी सतत न्यायाधीश असतात आणि स्वतःसाठी वकील असतात. हे असं का करीत नाही न्यायाधीश? आणि त्याच्यावर जेव्हा वेळ येते ना तो एवढा मोठा युक्तिवाद म्हणतो की समोरच्याला असं वाटतं की बा यानं खरे पाप केलंच नाही. अर्जुन बोलला, देवानं थोडं दुर्लक्ष केलं. अर्जुनाच्या मनामध्ये ताबडतोब काय आला की संदेह आला. आणि संदेह आल्यानंतर संशय वृत्तीत गेला आणि देवाला सांगितलं, देवा आता काय करायचं तू सांग. आणि मग देवानं उपदेश केला. आणि मग शेवटी करिष्ये वचनं तव ही कोणती वृत्ती आहे? यथार्थ. तसं देहच मी आहे ही विपरीत वृत्ती. मी कोण असेल असा संदेह तर उत्पन्न व्हायला पाहिजे. तो जर संदेह काही लोकांना उत्पन्न होतच नसेल तर असं समजायचं की यांचं काही पुढं काही त्या ठिकाणी परमार्थामध्ये जास्त प्रवेश होत नाही. आणि त्याच्यानंतर मी ब्रह्मरूप आहे ही कोणती वृत्ती आहे? यथार्थ वृत्ती आहे. आता इथे आपला विषय कुठला चालला? विपरीत वृत्ती, विपरीत भावना. देहच सत्य आहे, जगत सत्य आहे, जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा ज्याचा ज्याचा निश्चय असेल तो कोणत्या भावनेमध्ये आहे? तो विपरीत भावनेमध्ये. प्रश्न 15वा. अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते?
आता हे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे कोणापासून होते? खरं तर असं आहे काय, अहो हे श्रीगुरूपासूनच होते ना. कोणापासून होते म्हणजे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? श्रीगुरूच्या मुखाने तत्वमसी महावाक्याचं जेव्हा श्रवण केल्या जातं तेव्हाच काय होतं, आपल्याला ब्रह्मज्ञान होतं. त्याच्या व्यतिरिक्त होतं का दुसरीकडून कुठून? नाही. परंतु त्याच्यामध्ये काय अडचणी, ते अडचणी ते म्हणतात. उत्तर, किंचित मलविक्षेप दोष असता श्रुतीच्या नानत्वाचे ज्ञान विपरीत ज्ञान व ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभवरूप ज्ञान व भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने पुरुषाला गुरुमुखद्वार महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. हे बघा, हे अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे खालचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. कुठलं? की गुरुमुखद्वारा महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. कसं आहे, मल विक्षेप आवरण हे 3 दोष तर आहेच, परंतु प्रत्येकाकडे परत 2 दोष असतात. एक बुद्धिमांद्य नावाचा दोष आणि दुसरा विषयासक्ती नावाचा दोष. बुद्धिमांद्य नावाचा दोष म्हणजे काय? बुद्धीचं मंदत्व. बुद्धीमध्ये त्याचं पटुत्व नसतं. काय असतं? मंदत्व, मंदपणा. मंदपणा म्हणजे काय? थोडं सूक्ष्म चिंतन जर आपण मांडलं तर त्याला कळत नाही. काय होत नाही? कशामुळे कळत नाही त्याला? त्याच्या बुद्धीमध्ये काय आहे की मंदत्व आहे. याला काय कोणता दोष म्हणायचा? बुद्धिमांद्य नावाचा दोष. हे वकील, डॉक्टर्स, हे मोठमोठे उच्च शिक्षित लोक जे आहेत यांच्याकडे हा दोष आहे का जास्त? नाही. त्यांना हे आता हे आपण सांगायलो, तुम्ही श्रवण करायला लागली या पेजवर बरीच मंडळी श्रवण करून राहिली, त्यांना हे कळतं. कळत नाही असं नाही. बुद्धिमांद्य नावाचा त्यांच्याकडे काय नाही, दोष नाही. तुम्हालाही कळत असेल, तुमच्याकडे बुद्धिमांद्य नावाचा दोष, पण कळत नसेल तर कोणता दोष समजायचा? आणि एक दुसरा दोष आहे विषयासाठी. कळत पण वळत नाही. जे पहिलं आहे ते सुटत नाही. काय होत नाही ते? विषयासक्ती. कोणता दोष आहे तो? हे सगळं कळतं पण हे कळून सुद्धा विषयाविषयी असणारी त्याची जी आसक्ती आहे ती आसक्ती जराही कमी होत नाही. याला काय म्हणायचं? विषयासक्ती नावाचा दोष. हे बघा, आता काय झालं, काही लोकांकडे विषयासक्ती आहे तर त्या ठिकाणी बौद्धिक चातुर्य नाही. विषयासक्ती आहे तर काहीला विषयासक्ती आहे पण बौद्धिक चातुर्य आहे. बौद्धिक चातुर्य भरपूर आहे त्यांच्याकडे पण विषयासक्ती भरपूर आहे. गुरुजी म्हणायचे काही शहाणे आहे पण वैराग्यवान नाही, आणि काही वैराग्यवान आहे तर शहाणे नाही. आपण सर्व लोक नाही, पण खरंच आजही काही काही साधक असे की कितीही त्यांना साधना करायला लावली तरी ते थकत नाही. पारायण करू द्या, भजन म्हणायचं असेल, नामस्मरण करायचं असेल, ते थकत नाही. संसाराकडे अगदी त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष. विषयाविषयी अंतःकरणात काय नाही, आसक्ती नाही. पण हे कळत नाही. काय होत नाही त्यांना? वेदांत चिंतन कळत नाही. म्हणजे त्यांच्याकडे विषयासक्ती नाही पण काय आहे? बुद्धिमांद्य नावाचा. आणि काही लोकांकडे एवढी बुद्धी दिली देवाने की ताबडतोब कळतं पण मागचं सुटत नाही. काय होत नाही? होत नाही त्याचं ते मागचं सुटत नाही. आमचं म्हणलं विषयासक्ती सुद्धा काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. नुसतं कळून भागत नाही. अर्जुना तू परिससी आणि परिसुनी अनुष्ठिसी. ते अनुष्ठान जीवनात व्हायला नाही. नुसतं श्रवण म्हणजे काही त्या ठिकाणी फार मोठं कळालं असं नाही. श्रवण चांगलंच आहे पण ज्या साधकाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल त्याच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर कोणती असेल तर त्याच्याकडे विषयासक्तीही नको आणि बुद्धिमांद्य नावाचा दोषही नको, पण किंचित मल विक्षेप राहतो. इथे पहिलं वाक्य काय की त्याच्याकडे किंचित मल विक्षेप दोष असतात. मल म्हणजे काय? पापाची वासना. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. त्याला दोष असतो पण बौद्धिक चातुर्यामुळे त्याला मी ब्रह्म आहे असं श्रीगुरु मुखाने श्रवण केल्यानंतर काय होतं? ज्ञान होतं. काय होतं? त्याला ते अपरोक्ष ज्ञान होतं.
पण त्याच्यामध्ये काय असतं, किंचित मल विक्षेप हे दोष असतात. श्रुतीच्या नानात्वाचे ज्ञान, पुन्हा श्रुतीमध्ये वेदामध्ये जे काही प्रतिपादन केलेलं आहे तर त्याच्याविषयी सुद्धा बिनचूक ज्ञान त्याला होत नाही. त्याला त्याच्या आता श्रुतीमध्ये एक सांगितलेलं आहे का, वेदामध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे का? वेदामध्ये कर्म सांगितलं, वेदामध्ये उपासनाही सांगितलेली आहे, वेदामध्ये ब्रह्मज्ञानही सांगितलेलं आहे, वेदामध्ये यज्ञही करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे काय झालं की त्याला श्रुतीचं एकमेव कोणतं ज्ञान होत नाही. आणि परत काय म्हटलं होते तर विपरीत ज्ञान. पहा, किंचित मल आहे, विक्षेप आहे, श्रुतीविषयी एक वाक्यतेचं ज्ञान त्याला नाहीये. एवढंच नव्हे तर विपरीत ज्ञान आहे, मी देह आहे हेही सुद्धा थोडं थोडं त्याला काय आहे, ज्ञान आहे. झाला पुढे काय, ब्रह्माच्या अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान. असंभव म्हणजे घडणेच नाही. आपण तर्कसंग्रहामध्ये शिकलो, अतिव्याप्ती नावाचा दोष, अव्याप्ती नावाचा दोष आणि असंभव नावाचा दोष. घडणेच नाही. ते होऊ शकतं का? नाही. गायला 2 खुरं असतात ते 1 खुर असते, एक शपथ 2 नाही, होऊ शकत नाही, असंभव. तसं ब्रह्माच्या अद्वैत्वाविषयी, अद्वितीयत्वाविषयी त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये असंभव रूप ज्ञान असणे म्हणजे होऊ शकणार नाही असं वाटणे. पुढे काय, भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीत राहणे. संगतीने लिहिलं पण तिथं काय की संगतीत राहणे. हे बघा, जी साधक मंडळी आहे तर साधक मंडळीने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होईपर्यंत थोडं जपून राहायला पाहिजे. काय करायला पाहिजे त्याने? जपून पाहिजे. ते बघा ना, भेदवादी आणि पामर पुरुषाच्या संगतीत त्यानं राहायचं नाही. भेदवादी लोकांच्या तर बरोबर बिलकुल राहायचं नाही, बिलकुल नाही. भेदवादी म्हणजे काय, जीव ब्रह्माचा भेदच आहे असा ज्यांचा काय की सिद्धांतच आहे, याला कोणते वादी म्हणायचे? भेदवादी. आणि पामर म्हणजे कोण? वेद निषिद्ध कर्माचरण करणारा. अशाच्या संगतीत राहतो, परंतु अशा व्यक्तीला श्री गुरुमुखाने मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या त्याच्या अंतःकरणामध्ये होतात असं समजायचं की याला कोणतं ज्ञान आहे? अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आताचा काळ फार थोडा वेगळा आहे. आता काय झालं, सुविधा भरपूर झालेल्या आहेत, उपाय भरपूर झाले. पूर्वीच्या काळामध्ये जी माता भगिनी बाळंतीण व्हायची तर किमान 1.25 महिना तिला जास्त पथ्य सांभाळावे लागायचे. आता काय होतं, जन्मच दवाखान्यात झाल्यामुळे वारं लागायचं, वारं नाही लागायचं हा विषय जवळ राहिला. पण पूर्वी असं होतं, ती माता भगिनी घरामध्ये बाळंतीण जर झाली तर 1.25 महिना ती फार काही अशी बाहेर येत नव्हती. काय 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 व्हायचं, तुला वारं लागायचं आणि एक बाळांत रोग नावाचा काय व्हायचा, रोग व्हायचा. म्हणून जर ओली बाळंतीण असेल तर तिनं फार इकडे तिकडे झेंडू नये, का रोग होण्याची काय असते शक्यता असते. एकदा 1.25 महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, कुठे हिंडले तरी चालेल. तसे आपण जे नवखे मुमुक्षू आहेत, नवखे साधक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. मला आहे का नाही थोडाफार कधीतरी फोटो मला वाटतं नाही का महाराज, मला वाटतं फोटो मला वाटतं, पाठात बसल्या बसल्या एखाद्या दिवस मन घरी जाऊन येते, विक्षेप आहे का नाही? खरंच मीन ब्रह्म कसा असू शकेल असं कधी कधी काय होतं की त्या ठिकाणी संशय येतो. पुन्हा काही माणसाला म्हटलं का तुम्ही इतक्या मोकार माणसं संगतीत कशा करता? नाही आता कामच अडलं आमचं, त्याच्याशिवाय काम होतच नव्हतं म्हणून त्याची संगत करावीच लागली. जाऊ दे, आपला आता काय की विषयांतर होईल. सर्वात मोठा मनुष्याच्या जीवनात प्रभाव जर कोणाचा होत असेल तर संगती. कोणाचा होतो? किती प्रमाण दिली व संतांच्या संगती. म्हणून चांगल्या माणसाने कधी पामर पुरुषाची संगती करू नये. एक लक्षात घ्या, व्यवहार करीत असताना जो नियम पाळायचा तोच नियम आपण परमार्थ करीत असताना सुद्धा पाळायचा. व्यवहारामध्ये सुद्धा एक नियम असा आहे की उपयोगितेपेक्षा उपद्व्यापावर मनुष्यानं जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. कशावर? उपयोगितेपेक्षा. उपयोगितेपेक्षा म्हणजे काय?
एखाद्या मनुष्याकडनं आपल्याला उपयोग जर समजा 20% असेल, ठीक आहे की त्या 20%साठी आपण त्याच्याबरोबर जर राहत असेल, पण त्याचा उपद्व्याप जर 80% होत असेल तर 20% उपयोग नाकारायला पाहिजे. तसं परमार्थामध्ये आहे. परमार्थामध्ये काय आहे? उपद्व्यापावर जास्त लक्ष ठेवायचं. जन्माच्या जन्म मोठमोठे साधू संत सांगून सांगून मी ब्रह्म आहे असा निश्चय होत नाही, आणि पामर लोकांच्या संगतीमध्ये गेल्याबरोबर मी शरीर आहे असा ताबडतोब काय होतो? निश्चय होतो. आणि म्हणून त्यांच्या संगतीत राहत असताना फार झालं त्यांच्या सहवासात राहा. कशात राहा? थोडं जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रसंग पडेल त्यावेळी त्यांचा काय करा? सहवास करा. पण संगत नका बाळगू. संगत म्हणजे त्यांच्या जीवनासारखं तुमचं जीवन होतं. कळालं पांडुरंग महाराजांच्या? कळालं नसेल कोणाच्या? आदृढ अपरोक्ष आदृढ आहे. अपरोक्ष ब्रह्मज्ञान पण कसं आहे? ते आदृढ आहे. त्याच्यामध्ये मल आहे, विक्षेप आहे, त्याच्यामध्ये आवरण नाही बरं का. मी ब्रह्म आहे असं त्याला काय झालेलं आहे की ज्ञान झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये मग हे कशानं झालं? त्याला मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान कशामुळे झालं? बौद्धिक चातुर्य आहे त्याच्याकडे, पूर्वजन्माचं त्याचं काय आहे की ठेवा आहे, आणि त्याच्यामुळे ते ज्ञान झालं. पण काय झालं? कुठेतरी मल विक्षेप हे त्याच्यामध्ये काय आहे की आडवे येतात. हा थोडासा काय पापाचा भाग आहे. म्हणून त्यानं प्रयत्नानं मल विक्षेप वगैरे सगळे घालवायचे. विपरीत भावना, श्रवण मनन निधिध्यासन हे करून त्याने घालवायची आणि दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान करून घ्यायचं. प्रश्न 16वा. अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होते? काय होतं मग? याच्यापासून काय फल मिळतं? फल आहे का नाही? आहे. उत्तर. अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून उत्तम लोकाची प्राप्ती व पवित्र श्रीमंताच्या कुलात जन्म अथवा निष्कामता झाल्याने ज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्म होतो. हे बघा, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाने काय होते? क्रमांक 1 त्याचं उत्तर पहिलं हे आहे, त्याला जर त्या ठिकाणी प्रारब्धाची अनुकूलता असेल, इंद्रियाचं पाठव्य असेल, तो जर तरुण असेल आणि त्याने परत थोडासा विचार केला, प्रयत्न केला, साधनाचं अनुष्ठान केलं की त्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. हे त्याचं पहिलं उत्तर. हे उत्तर याच्यात नाहीये. काय? अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं, कच्चं ब्रह्मज्ञान त्याला झालं. समजा आता तुम्हाला कच्चं ब्रह्मज्ञान झालं, आणि आता कच्चं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आपल्या अंतःकरणात हे राहायलाच नको अशी तीव्र जिज्ञासा असेल, आणि तुम्ही जर तसं अनुष्ठान केलं, श्रवण मनन निधिध्यासन जर केलं, तर तुम्हाला याच जन्मामध्ये परत काय होईल? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पण समजा तुमचा वेग कमी आहे, मंदावलेला आहे, आणि आयुष्य भानू म्हणजे तुमचं आयुष्य समाप्त होत आलेलं आहे, आणि अशातच जर तुम्ही देहपात झाला तुमचा, हे देह सुटला तुमचा, म्हणजे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये देह सुटला का अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये? तर अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये जर देह सुटला तर त्याचा लाभ होत नाही असं नाही. त्याचा लाभ होतो. काय लाभ होतो? पहिला त्याचा उत्तम लोकाची प्राप्ती होते. सत्य लोकाला तो काय होतो की जातो, आणि तिथले सर्व भोग भोगल्यानंतर तिथेही सुद्धा सर्व भोग भोगीत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा वृत्ती कायम असते. हा अंतरायो अवचिता का उडवला आजी भगवंत आयसा देवी भोग भोगिता अनुतापी. नित्य भोग भोगतो तो, पण अनुतप्त तिथे असतो. कशामुळे हो? पूर्वी त्याला अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालेलं असतं. मग परत जन्म घेतला तर कुठे घेतो तो? पवित्र कुलात. कोणत्या कुलामध्ये घेतं? शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो बीजायते. शुचीनाम, शुचीनाम म्हणजे पवित्र. आता काही लोक आम्ही बघतोय अत्यंत पवित्र कुलात जन्माला आले, पण अतिशय गरिबीत जन्माला आले. कुठे जन्माला आले ते? अतिशय गरीब, दारिद्र्य. खरं सांगा, अशा लोकांना उदरनिर्वाह वगैरे काही करायचं असेल तर अडचणी येतात का नाही? मग श्रीमंत त्याने लिहिलं की शुचीना श्रीमता म्हणजे पवित्र कुलातही जन्म मिळतो आणि श्रीमंत कुलातही काय मिळतो? जन्म. कशामुळे मिळतो हा? कशामुळे मिळाला? तर पूर्वजन्मामध्ये त्याला अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं. त्या ब्रह्मज्ञानामुळे उत्तम लोकाची प्राप्ती झाली. तिथले सर्व दिव्य भोग भोगले,
आणि नंतर जेव्हा परत जन्म मिळाला का पूर्वीची त्याची जी धारणा होती ती जशीच्या तशी असल्यामुळे श्रीमंत कुलामध्ये आणि पवित्र कुलामध्ये त्याला जन्म मिळाला आणि मग त्या दुसऱ्या जन्मामध्ये त्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होऊन तो काय झाला मुक्त झाला किंवा निष्कामता झाली ज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्म. हा पुढे पवित्र श्रीमंताच्या कुलात जन्म अथवा निष्कामता झाल्याने ज्ञानी पुरुषाच्या कुलात जन्म होतो. कोणाच्या कुलात होतो म्हणतो ज्ञानी पुरुष. बघा तुम्ही काही आजही सुद्धा भाग्यवान मंडळी आहे की आई वडील सर्व ज्ञानी आणि त्यांच्या कुलातच त्याला काय मिळतो जन्म मिळतो. हे कशामुळे झालंय पूर्वजन्मामध्ये अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे हे व्हायला जाईल का आता नाही. परमार्थाची आणि प्रपंचाची आपण एक व्याख्या सांगत असतो नेहमी. काय व्याख्या आहे ज्याच्यामध्ये काहीच वायाला जात नाही त्याचं नाव काय परमार्थ. आणि ज्याच्यामध्ये काहीच कामाला येत नाही. काय कामाला येत नाही मला चाललं तुम्ही काही कामाला येत नाही काही नाही मला. जो देह मी समजत होता आपण ते कधी सोडून गेलं तर कळालं नाही. पांढरी केस कधी झाले कळायला का तुम्हाला बोलता बोलता हा सोडून चाललंय. प्रश्न 17वा अदृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते. हे अदृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते. हे उत्तर बघा पूर्ण होते म्हणजे ते समाप्त होता असा अर्थ नाही. अदृढ अपरोक्ष ज्ञानाचा कालावधी कोणता आहे त्याचा जो कालखंड आहे तो किती आहे कसा आहे. उत्तर सच्चित आनंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही संशय विपरीत भावना ज्या काली पुन्हा उद्भवतात तेव्हा अदृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण होते. हे अदृढ अपरोक्ष ज्ञानाचा कालावधी कोणता आहे माहितीये का. मी ब्रह्मरूप आहे हे कळालेलं आहे पण तरीही अंतःकरणामध्ये असंभावना विपरीत भावना राहून 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 काय करतात असं डोकं वर काढतात. असं समजायचं की याच्यानंतरच ते अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय होईल पूर्ण होईल. जर असंभावना नसेल विपरीत भावना नसेल तर असं समजायचं की अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय झालं की ते पूर्ण झालेलं आहे. संशय तिसरी 2 कोटीचे ज्ञान ज्या ज्ञानात होय व नाही असे 2 पक्ष आहेत असे ते. हा संशय ज्ञान. संशय ज्ञान म्हणजे काय होय किंवा नाही. अगदी आपण काही जुने माणसं आहे त्याच्यात केवढे खेळलेले अरुण कृष्णाचं सदानंद अनंता कावड्या चित कवडी कळली तुम्हाला चित नाही पोट तुमच्या काळात कावड्या नव्हत्या गोट्या नव्हत्या तुम्हाला कळते चित कवडी अशी उलटी पडली लोकांनी म्हणतात त्याला चित पाडलं आणि अशी अशी पडली की त्याला काय म्हणायचं पडलं. अशी पडली की चित अशी पडली की चांगल्या अंगावर कवडी पडली अशी सपाट सवान त्याला काय म्हणायचं चित पट. आणि अशी उलटी पडली काय म्हणायचं त्याला चितपट. ते जर खेळायचं असेल ना बोला आणि लहानपणी खेळायचं तुमचं चित का पट हे हा गट म्हणायचं आमचं चित आणि तो गट म्हणायचं आमचं पट. आणि अशी वर कवडी आता आपण टॉस करीत नाही सध्या तसं असं फेकलं आणि खरंच चित पडली की मग तुमचं सुरुवातीला खेळणं पट पडली की मग यांचं नंतर त्याच्यानंतर एक कवडीचा भाग असं कन्नू. कन्नू म्हणजे काय काय बाबांना माहिती तुम्हाला नाही. अरे वा कन्नू म्हणजे अशी चितही नाही पण समजा पैसा आहे ना पैसा एक तर छापा किंवा काटा असं जर पडला मग कधी कधी पैसा जर असा काही त्याला प्रतिबंध झाला असा असा पडला मग काय होतं परत काय करा म्हणजे ते परत परत वर का फेका म्हणतात. म्हणजे असं मधात असतं पाहिजे इकडं नाही म्हणून ते म्हणतात तेरी बी काय चित बी मेरी पट बी मेरी. मोठी माणसं जी असतात ना त्याचं पट त्याचंच असतं आणि चितही त्याचंच असतं. संशय कोटीचं ज्ञान ज्या ज्ञानात होय आणि ज्या ज्ञानात नाही दोन्ही आहे. तुम्ही ब्रह्मरूप आहात का म्हणे हो. तुम्ही देह आहात का म्हणे हो. हा देह आहात आणि ब्रह्म आहात म्हणजे ज्याच्यामध्ये देह नसून
देह आहे वाटणं आणि आत्मा असून आत्मा आहे वाटणं दोन्ही होत नाही. ज्याच्यामध्ये जे नाही ते नाहीच आणि जे आहे ते आहे असं पूर्ण ज्ञान आहे. ते कोणतं आहे? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आणि ज्याच्यामध्ये कधी हा नाही असं असं नाही असं असं. आमच्याकडे त्यांचं नामोल्लेख करणं चांगलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये गरिबी असायची तर त्या सप्ताहाला काही स्वयंपाकी नाही आपले ग्रामीण भागात स्वयंपाक करणारी माणसं. त्यांना आम्ही असं म्हणायचं का हो हे वरण जरा खरंच व्हायचा अंदाज मग टाका म्हणे पाणी. अंदाज म्हटल्यावर पाणी आपण म्हणायचं जरा हे थोडस आळणी व्हायच्या पाठीमागे दिसत मग टाका मग मीठ पहा. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना त्याच्याविषयी कॉन्फिडन्स नाही, विश्वास नाही, दृढता नाही. म्हणून ज्या ज्ञानामध्ये संदेह आहे, संशय आहे, ते कसं असतं ते ज्ञान 2 कोटीचं. आणि 2 कोटीचं ज्ञान हे सतत विघातक असते, ध्यानात ठेवा. काय तुम्हाला तर मी ब्रह्म आहे असं वाटतं आणि कुठल्या मी देह आहे कोण असेल बा मी देह नाही म्हणत मग कसं काय मी आत्मा. म्हणजे याला कोणतं ज्ञान म्हणायचं? संदेहात्मक ज्ञान. विपरीत 4थी टीप जे आहे तेच नाही अशा विपरीत निश्चयास विपरीत भावना. बस हे तर मी मागे तुम्हाला सांगितलं की जे आहे तेच नाही. आत्मा असून तो नाही म्हणतात आणि देह नसून तो आहे. प्रश्न 18वा, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? हे बघा, आता आपण परोक्ष ज्ञानाचा विचार झाला अगोदर, नंतर अपरोक्ष ज्ञानातील कोणत्या ज्ञानाचा विचार झाला? अदृढ. आणि आता काय आहे? दृढ. हे बघा, ज्याच्यामध्ये दोलायमानता असते त्याचं नाव काय आहे की अदृढ. आणि ज्याच्यामध्ये निश्चयात्मक ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? दृढ. याच्यावरती आपण एक नेहमी दृष्टांत सांगत असतो की शाळेचं इन्स्पेक्शन करण्यासाठी किंवा ती शाळा तपासणीसाठी जे पंचायत समितीचे म्हणा किंवा त्यांचे जे शिक्षणाधिकारी असतात ते आले. आता थोडं बरं आहे समजा, पण पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागातील आणि अगदी तांड्या वस्तीवरले जे शाळा असायचे ना तिथे शिक्षक जवळजवळ 2-2, 3-3 महिने जातही नव्हते. लागलं बा ते शिक्षणाधिकाऱ्याला कोणाकडून तर त्या ठिकाणी असं पाहता की अमुक शाळात जरा काही परिस्थिती बरोबर नाही, मुलाला काही शिकवित नाही. बर असं होतं. त्यांना अगोदर निरोप द्यावा की आम्ही शाळा तपासण्याला येऊ राहिलो. आता फार लवकर पता लागतो. मग ती तयारी करून ठेवतात. हुशार मुलं पुढे बसवायचे, हुशार मुलं. त्या शिक्षण अधिकाऱ्याने अचानक काय केलं की त्या ठिकाणी मला धाड टाकली. 3-4 शिक्षक होते तिथे. मग ती समजा प्राथमिक शाळा 1 ते 4 गेले मग ते शिक्षक असे उभे राहिले. ते शिक्षण अधिकारी जे होते त्या खुर्चीवरती बसले आणि मग थोडे बोलले की बा तुमची शाळा अशी आहे तसे आम्हाला ग्रामस्थाच्या मार्फत तिकडून पत्ता लागला, तुम्ही काही शिकत नाही म्हणे, तुम्ही प्रश्न विचारा म्हणे, काही शिकतात म्हणे. मग त्या शिक्षण अधिकाऱ्याने प्रश्न विचारला, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता कोणाला माहिती कुठे झाला? शिकवेलच नाही तर काय माहिती कुठे झालं हेच माहिती नाही. शिक्षक असे बाजूला उभे, शिक्षणाधिकारी खुर्चीवरती बसलेले आणि असे बरीच मुलं होते पाठीमागे बसलेले. काही मुलं कॉप्या करण्यात हुशार असतात. आता तिथले जे एचएम होते त्या एचएमला असं वाटलं की आता जर या साध्या प्रश्नाचं उत्तर जर समजा याला देता नाही आला आपल्या वर्गात कोणाच्या विद्यार्थ्याला, आपली चांगली काय होती की चपली होती. ते हुशार होते. ते पूर्वीच्या काळामध्ये ते एचएम जे असायचं ना त्याच्याकडे संपूर्ण खोल्याचे त्या चाव्या असायचे त्याच्यात. त्यानं काय केलं की त्या चाव्याचा असा जो गुच्छ होता, जो जुडगा होता तो त्याच्या खिशात होता. त्यानं खिशातून काढला ना असा तिरपा दाखवला. मागच्या पोरानं पाहिलं होतं आणि साहेब मी सांगतो शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. काय झाला? किल्ल्यात. बरोबर का चुकीचं? बरोबर का चुकीचं? उत्तर बरोबर का चुकीचं? शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. शिक्षणाधिकारी वाटलं वा हुशार मुलगा आहे. शिक्षणाधिकाऱ्याने पुन्हा दुसरा प्रश्न विचारा, कोणत्या किल्ल्यात झाला? आणि आमच्या गुरुजीच्या खिशातल्या किल्ल्यात. काय अदृढ कोणतं ज्ञान होते? त्याला कळालं
किल्ल्या पाहिल्यावर ते पटकन लक्षात आलं की शिवाजी महाराज जन्म कोण्या शहरात झाला नाही, कुठे झाला. शिक्षण अधिकाऱ्याला परत असं वाटलं की इथं आता कॉपी झालेली, चिटिंग झालेलीच आहे, ह्या लोकांनी केलेलंच आहे. पुन्हा दुसरा प्रश्न विचारला त्याने, 7 दुने किती? 7 दुने एक गणितामध्ये अत्यंत हुशार मुलगा होता. काय होतं ते, सुरुवातीलाच एखाद्याला तो विषय काय असतो आवडत असतो. गणित म्हटलं एकदम त्याचं काय होतं, मला एकदम असं पक्क होतं, परफेक्ट होतं. 7 दुने किती म्हटल्याबरोबर सर्व मुलांनी त्याचं काही उत्तर दिलं नाही, पण त्या एका मुलाने त्याचं उत्तर दिलं, सर मी सांगतो म्हणे 7 दुने 14. त्या शिक्षण अधिकाऱ्याला असं वाटलं की पहिल्यानं किल्ल्याच्या संबंधी जशी काही घटना घडली तसंच काहीतरी घडलं, कोणीतरी बोटं वगैरे दाखविले आणि त्याच्यामुळे हा काय म्हणून राहिला. परत शिक्षण अधिकाऱ्याने विचारलं, अरे बाळा 7 दुने किती? त्याने सांगितलं 14 होतात गुरुजी. शेवटी शिक्षण अधिकारी म्हणू लागला, मूर्खा तो 4थी शिकतोय, मी शिक्षणाधिकारी आहे, असे कितीतरी शिक्षक माझ्या हाताखाली आहे. 7 दुने 15 होतात. किती होतात? तर त्याचं गणित पक्क होतं. त्यांना सांगितलं गुरुजी नाही 7 दुने किती आहे 14. तो म्हणू लागला, मी म्हणतो मला माहिती आहे, मी शिक्षण अधिकारी आहे, माझं म्हणणं आहे 7 दुने किती आहे 15. त्यानं सांगितलं तुम्ही शिक्षण अधिकारी जरी असाल तरी गणित हे सांगायला लागलं की 7 दुने किती आहे 14. त्या शिक्षण अधिकाऱ्याने सांगितलं, मी मला काय मूर्खा तुला मारी, 7 दुने 14 म्हण. 7 दुने किती म्हण? 15 म्हण. 14 होत नाही, 7 दुने किती होते 15. त्याला तर थोडा राग आला. त्यानं सांगितलं, साहेब 7 दुने 14च होते आणि तुम्ही जर 15 म्हणत असाल तर 7 दुने 14 अधिक तुम्ही बरोबर 15. त्याच्यात तुम्हाला घालावं लागेल. का हो? दृढ, त्याचा दृढ निश्चय होता. काय निश्चय होता की 7 दुने 15 कधी होणार नाही. अमेरिकेत जाणे तुम्ही कुठेही गेले तरी होणार नाही, 7 दुने 14च होते. तसं आपलं अदृढ अपरोक्ष ज्ञान कसं असतं, त्याला असं डळमळ 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 करतं. ते संशय, मग तो संशय प्रमाणगत संशय, प्रमेयगत संशय, पुन्हा विपरीत भावना आणि दृढ निश्चय. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे बाप, मी अगोदर गोवी बोललो ना तुम्हाला, देह जावो अथवा राहो आम्ही तो केवळ वस्तूच्या. खरं तर गुरुजीच्या काळ, गुरुजी स्वानंद सुखनामासी रंगा गुरुजी परभणीकर अगदी ग्रामीण भागातील दृष्टांत सांगून लोकांना हे सर्व सिद्धांत काय की त्यांच्या गळी उतरून देतो. गुरुजी बोलता बोलता एक दृष्ट सांगायचे की दृढ निश्चय कसा असायला पाहिजे. एक मोठं गाव असतं, त्या गावामध्ये जुनं एक महादेवाचं जागृत असतं, ते मंदिर असतं, जागृत महादेव असतो. आणि गावाचं काय होऊ लागलं, स्थलांतर होऊ लागलं. आता प्रत्येक गावामध्ये लोकांची अशी धारणा झाली की आपण रोडच्या कडेला जावं. सगळे लोक काय झाले की मोकळ्या रानात जाऊ लागले, प्लॉटिंग करू लागले. आणि जुनं जे महादेवाचं मंदिर आहे तिथे काय आजूबाजूला सगळी घाण होऊ लागली. पण आता तो महादेव जागृत होता, लोक एवढेही घाणीमध्ये तिथे पाणी घालायला जायचं म्हणतात. तर तो जागृत महादेव एका पालकमंत्र्याच्या स्वप्नात गेला. पालकमंत्र्याचं ते गाव म्हणजे कसं करा पण माझ्यासाठी दुसरं मंदिर बांधा आणि त्या मंदिरात माझी काय करा की प्राणप्रतिष्ठा करा. मग आता पालकमंत्री म्हटल्यानंतर काय राजा बोलले तर आली. त्यानं ताबडतोब गावात आला, वेळ काढला, मिटिंग घेतली आणि त्या मंदिराची, नवीन मंदिराची जागा शोधली. भरपूर असं महाराज त्या ठिकाणी देणगी झाली, वर्गणी झाली, भव्य असं मंदिर झालं. पण त्या महादेवाने स्वप्नात असं सांगितलं होतं की मला ज्यावेळेस पहिल्या जागेवरनं उठवायचं आणि दुसऱ्या जागेवर प्राणप्रतिष्ठित करायचं त्यावेळेस पतिव्रतेच्या हातानंच मी उठणार. पतिव्रता तिच्या हातानं तेजोत्तारण करायचं आणि प्राणप्रतिष्ठा जे करायचं ती सुद्धा तिच्याच हातानं करायचं. आणि मग प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम ठरला, सप्ताह झाला, सगळे आमदार खासदार मोठमोठे प्रतिष्ठित लोक त्या ठिकाणी आले आणि प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्तही निघाला. समजा अमुक अमुक दिवशी दुपारी 11:10 आणि खाली मोठी बातमी दिली होती, त्या पत्रिकेवर टीप दिली होती की अमुक अमुक तारखेला 10 वाजून
समजा 11:10 प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे, तर 10च वाजता पतिव्रतेने तिथे यायचं आणि पहिल्या जागेवरून तो महादेव उचलून द्यायचा, त्याचे पूजन वगैरे करायचे, तो तरच उठणार आहे. नंतर दुसऱ्या जागेमध्ये काय करायचं, प्राणप्रतिष्ठित करायचा. आणि म्हणून पतिव्रतेने पूजेचं साहित्य घेऊन यायचं. सगळे लोक आले महाराज, 5-25 हजार लोक. आता एवढा मोठा समूह म्हटल्यानंतर पोलीस बंदोबस्त, उन्हाळ्याचे दिवस, मोठा भव्य असा कार्यक्रम, संपूर्ण कार्यक्रम तो पार पडला. आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर ब्राह्मणाने तिथे अनाउन्सिंग केलं की पतिव्रतेने आता पुढे यायचंय आणि या महादेवाचं पूजन करून त्याला आपल्याला उठवायचं, नवीन मंदिरामध्ये याची काय करायची, प्राणप्रतिष्ठा करायची. गुरुजी म्हणायचे तिथे आलेल्या सर्व माता भगिनी पतिव्रताच होत्या. कोण होत्या? पतिव्रता, दुसऱ्या नव्हत्या. सगळ्या कोण होत्या की पतिव्रताच होत्या. पतीचे माता अनुसरून पतिव्रता, सर्व पतिव्रताच तिथे होत्या. आणि प्रत्येकीला असं वाटायचं की मी जाईन, पूजन करीन आणि पेपरला माझ्या हस्ते महादेवाला उठविलं आणि नवीन मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठित केलं, असं त्या ठिकाणी बातमी आहे. म्हणून प्रत्येकाला काय होते की ती आशा होती. पण ब्राह्मणाने अनाउन्सिंग केल्याबरोबर, पतिव्रतेनं पुढे यायचं म्हटल्याबरोबर प्रत्येकीच्या मनामध्ये एक संदेह उत्पन्न झाला. काय, समजा मी तिथे गेले, पूजन वगैरे झालं आणि महादेव नाहीच उठला तर करता काय? गुरुजी काय म्हणायचे, तिथे आलेल्या सर्व पतिव्रताच होत्या. आता काही राहिलं का याच्यामध्ये, काही संदेह राहिला? पतिव्रताच होत्या. पण प्रत्येकीच्या मनामध्ये असा संदेह तयार झाला की जर कदाचित महादेव नाही उठला काय करता, त्याच्यापेक्षा झाली उठ नाही गेलं. 11:10 ती 10 वाजता ते महादेव उठवायचा, 11:10 प्राणप्रतिष्ठित करायचा. तर ते 10 वाजता उठवायचे, ते तेजोत्तारण करायचे, ते सगळं उठवायचे. सगळं गेलं कुठं, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजून राहिला, 2 पोलिसाचा मोठा बंदोबस्त तिथे. ऊन मी म्हणतोय डोक्यावर त्या ठिकाणी महाराज मरणाचं ऊन लागायला लागलं. कोणीच यायला तयार नाही, सगळं थांबलं कार्यक्रम होतो. संयोजक लोक अनाउन्सिंग करू आता ज्याने त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याची पत्नी नव्हती का तिथे, ती पतिव्रताच होती. आमदार, खासदार, बिल्डर सगळ्यांच्या पतिव्रता, महाराज लोक यांच्या बायकाच होत्या, कशा होत्या पतिव्रता. पण जायला पाहिजे नाही तिथे, कोणी जाईल. अरे तसं नाव घेऊ नये, पण आता आमच्या शेजारीच वर धनगर मंडळी यांच्या बकऱ्या बसल्या होत्या. एक आपली धनगरीबाई बिचारी आणि ती मेंढ्याच्या पाठीमागे इथपर्यंत ती चोळी, कुठं स्नान वगैरे काही झालेलं नाही. तिची पातळ तिनं ते काही लागू नये काही गोरकू वगैरे म्हणून ते वर थोडंसं बांधलेलं. आणि ती अशी मेंढ्या चालीत असताना तिने विचार केला की एवढी लोक एवढ्या वेळ काय करून राहिले. ती एका पोलिसाला म्हणे दादा एवढे लोक कशासाठी थांबले सांग बरं. ए बाई जाय ना म्हणा, डोकं लावत म्हणजे त्याला ताण आला. ते पहिला हा विचार करत होते की ह्या एखाद्या बायानं जावं, ते महादेव उठावून बसवून नाही, आम्हाला घरी जाते, जेवण नाही काय नाही. ओम मी म्हणते जाय म्हणे, म्हातारे म्हणे तो बसचं काम नाही म्हणे, तुझे बसचं काम नाही. अरे ते म्हणे सांगशील तर खरं नाही ना, माझ्या बसचं काम नाही म्हणे, लोक जमले त्यासाठी. अरे जाय ना कशाला डोकं लावते म्हणे तू. दुसरा एक पोलीस चांगला होता म्हणे, सांगेल तुला काय काय नाही म्हणे, आजी इथे महादेवाला उठवायचं, नवीन मंदिरात बसवायचं, तर पतिव्रतेच्या हातानं पूजन केल्यानंतर तो महादेव उठणार आहे म्हणे. आणि त्या पतिव्रतेला बोलावलं पण कोणी काही जायला तयार नाही. ती म्हातारी म्हणे मग आता ह्या सगळ्या जमलेल्या पतिव्रताने तू विचार म्हणे, आम्हाला काय तू विचार म्हणे त्यांना, जाऊ कोणी जाईल काही नाही. त्याने काय केलं की एका बायाच्या हातातलं ते पूजेचं ताट घेतलं आणि चालले माणसं तुडीत कन निघले दन 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 तुडीत. काही लोक म्हणे अरे त्याला आवरा, त्याला मला कसं काय आवरा म्हणे, पतिव्रता आहे म्हणे मी. कोणी म्हणे मी पतिव्रता. हे पतिव्रतेचं काय असतं, सामर्थ्य असतं. पतिव्रते सामर्थ्य असतं. पांडुरंग महाराज मी कीर्तनातून जे काही बोलतोय ते कशामुळे बोलतोय, स्वतः आपण ते हात भरलेले नाही आहे की नाही. एवढी वर्ष झाली आपण, मला तर बरेच लोक म्हणतात महाराज तुमची कीर्तन घ्यायचं, तुमची बेदागी काय.
मी म्हणलं दिली तरी ठीक आणि नाही दिली तरी ठीक. कीर्तन काय आपला काय उद्योग नाही. कशासाठी? माणूस बोलतो कधी स्वतः त्याच्या जीवनामध्ये काय पाहिजे तसं आचरण पाहिजे. आणि म्हणून ती म्हातारी गेली. ती म्हणे महादेव कोणाच्या हाताने उठणार आहे? पतिव्रतेच्या. पूजन कोणाच्या हाताने करायचं? मग तुम्ही मला येऊ नका, मी स्नान नाही केलं, हा विषय कशाला मानता? गेली महाराज. सेल्फ कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता, मी पतिव्रताच आहे. गेल्यानंतर पूजन केलं, चल उचला म्हणे. उचललं महादेव. वाजवी तिथे नेला. तिथे गेल्यानंतर महादेव टेकला ना, असं पूजन केलं की तो महादेव असा थोडा तिरपा बसला, तो असा नीट होईना, असा सरळ होईना, असा थोडा काना बसला, असा नीटच होईना. आली का अडचण तिथं? मग म्हातारी काय, ए महादेवा नीट बस. मी फक्त एकदा स्वयंपाक करीत होते, माझे मालक बाहेरून आले होते आणि त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की मला पाणी घेऊन ये. मी फक्त एवढंच म्हटले, फक्त एक 4-5 मिनिट थांबा, माझी भाकरी भाजी, मी पाणी घेऊन येते. तेवढीच आवाज नाही घडली म्हणे. त्याच्यासाठी कान बसतो म्हणे. लगेच नीट महादेव झाला. आपला दृष्टांत सांगतो. बाकीच्या महिला पतिव्रता नव्हते. काय होतं? त्यांच्या अंतःकरणात संदेह आणि हिच्या अंतःकरणात काय नव्हता? संदेह. मग ज्याच्या अंतःकरणात संदेह नाही ती दृढ, आणि ज्याच्या अंतःकरणात संदेह आहे ती घालवली. आपण ब्रह्म नाही का? आहे. पण काय आहे? संदेह आहे. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि संतांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. मी तो वासुदेव तत्वाचा या बोधामध्ये ते सतत जगत असतात. याला म्हणायचं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. राहिला विषय आपण उद्या वाचू. कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मकी देवी येणे भाग्य